हॅलो वनेकर्स, आज लोकनेते, प्रसिद्ध समाजसेवक आणि प्रदेश काँग्रेस सचिव संजूभाऊ खाडे यांचा वाढदिवस आहे. तर तुम्हाला संजूभाऊ वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवस तुम्ही काय संकल्प कराल? नमस्कार. अतिशय महत्त्वाचा दिवस आज माझा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वाढदिवस एक निमित्त आहे, परंतु समाजसेवा ही अतिशय महत्त्वाची, सर्वोपरी समाजसेवा हा उद्देश आमचा पहिलेपासून गेल्या राजकीय जीवनात 35 वर्षापासून राजकीय जीवनात मी प्रवास करत आहे. तेव्हापासून मी सरपंच पदापासून आतापर्यंत समाजसेवा हे माझं ब्रीदवाक्य आहे. जनसेवाच ईश्वर सेवा. त्याच्यामध्ये अनेक असे उपक्रम आम्ही राबवत आहे. जसं ब्लड डोनेट कॅम्प दरवर्षी आम्ही वाढदिवसानिमित्त घेतो. आम्ही आत्ताच वृद्धाश्रममध्ये गेलो, त्याच्यामध्ये त्यांच्या कपडे दिले, त्यांना चप्पल दिला, त्यांना जेवण व्यवस्था केली. त्यानंतर आम्ही शैक्षणिकमध्ये अभ्यासिकेमध्ये सुद्धा आम्ही आता त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यांना मार्गदर्शन केलं का शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं. शिक्षण माणसाला एक सुज्ञ व एक कायमस्वरूपी तुमची शिक्षण हे संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं का तुम्ही शिक्षण घ्या, एक टाईम उपाशी राहा पण शिक्षण घ्या. शिक्षण माणसाला एक सक्षम बनवते. दुसरा विषय समाजसेवेचा विषय, आम्ही या रुग्णांना फळ वाटप केले. परंतु आरोग्यासाठी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात भविष्यात चांगलं काम करणार आहे. शिक्षणासाठी चांगलं काम करणार आहे. शिक्षण आरोग्य याच्यावर अतिशय महत्त्वाचा जो दुवा आहे. कारण आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही शिक्षण घेऊ शकता. तर शिक्षण झालं तुम्ही आर्थिक सक्षम होऊ शकता. ह्या विचार आम्ही चांगला प्रयत्न करणार आहे. तर जनसेवाच ही आमचं ब्रीदवाक्य आहे. मरेपर्यंत आमची सेवा, जनतेची सेवा, दीनदुबळ्यांची सेवा, लोकांची सेवा, कामगारांची सेवा, महिलांची सेवा, जे जे करता येईल ते आमच्याकडून समाजसेवेचं व्रत आम्ही कायमस्वरूपी सतत ठेवत ठेवू. आणि तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. प्रदेश काँग्रेसचे तुम्ही सचिव आहात आणि नुकतीच तुम्हाला 2 विधानसभेचे प्रभारी म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे. तर येणाऱ्या काळात काँग्रेस ही बळकट व्हावी आणि काँग्रेस एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर उभी राहावी, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आम्ही गेल्या 35 वर्षामधून काँग्रेसमध्ये काम करत आहे, मेहनत करत आहे. काँग्रेस एक विचार आहे. सर्वसामान्य जनतेतील, सर्व समाजातील घटकांना, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष आहे व विकासाभिमुख काम करणारा पक्ष आहे. मला प्रदेश सचिव या नात्याने माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात जे काम करत आहे, जिल्ह्याचे नेते त्यांच्या नेतृत्वात जे काम करत आहे, का काँग्रेस हे तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. कारण पहिलेचा जो काळ होता 14चा पूर्वीचा, काँग्रेस मोठ्या प्रमाणात सत्तेवर होती, परंतु आता सत्तेवर नाही. परंतु काँग्रेस हे कधी संपणारा न पक्ष आहे. काँग्रेस विचार आहे. काँग्रेस सर्व जाती धर्माच्या घेऊन लोकांना चालते. येणाऱ्या काळात वनी विधानसभा सहित मला जे आत्ताच नुकतीच प्रभार म्हणून मला निरीक्षक म्हणून अमरावती ग्रामीण पूर्ण जिल्हा दिला होता. उत्कृष्ट काम केलं. नंतर अचलपूर मतदारसंघ प्रभारी म्हणून काम केलं मी. नंतर आता पूर्व नागपूर सुद्धा प्रभारी म्हणून मी काम करत आहे. तो काँग्रेस पक्ष तळागाळात कसा पोचेल, तो काँग्रेस पक्षाला कशी मजबूती येईल, तर जे वैभव पुराणं होतं, वनी विधानसभा असो, अचलपूर मतदारसंघ असो किंवा नागपूर पूर्व असो किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे जे करता येईल ते काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. काँग्रेसचे विचार घेऊन समोर जाणार आहे. कारण काँग्रेस पक्षच हा देशाला चालू शकतो. पण येणाऱ्या काळात आम्ही गावागावात संघटन मजबूतीसाठी प्रयत्न करणार आहे. गावागावात शाखा देणार आहे. गावातील शाखा युवक काँग्रेसच्या असो, काँग्रेसच्या असो, त्या जे विंग आहे आमचं, महिला काँग्रेस आहे, NUC आहे, सेवादल आहे, नंतर आदिवासी सेल आहे, अल्पसंख्याक सेल आहे, नंतर काँग्रेस आहे. सर्व ह्या जे विंग आहे त्या सर्व विंगमध्ये आम्ही पूर्ण काम करणार आहे. आत्ता संघटन सृजन असा कार्यक्रम पूर्ण राष्ट्रीय स्तरावर पूर्ण महाराष्ट्रात राबवला गेला. त्या संघटन सृजन कार्यक्रमांतर्गत मी अमरावती ग्रामीणचं ऑब्झर्व्हर म्हणून काम केलं. तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद आहे. संघटन सृजनच्या माध्यमातून गावागावात मिटिंग झाल्या, तालुका लेवल मिटिंग झाल्या व चांगला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे. आत्ताच नवीन जिल्हाध्यक्ष निवड झाली. माननीय सचिनजी नाईक यांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. उत्कृष्ट एक संघटक म्हणून त्यांनी पूर्ण भारतभर काम केलं. त्याची पावती म्हणून त्यांना एक जिल्हाध्यक्ष बनवलं. मी सुद्धा जिल्हाध्यक्षामध्ये रेसिंगमध्ये होतो, परंतु प्रदेश सचिव असल्याने माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी म्हटलं का संजीव भाऊ तुम्ही माझ्यासोबत काम करा, आपण न्याय देऊ काँग्रेसला. तर मी त्यांचा आदेश सर्वोपरी प्रांताध्यक्ष माननीय सोनिया गांधी, राहुल गांधी, आमचे खरगे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्हाला काम करायचं आहे. जिल्ह्याचे नेते माणिकराव ठाकरे असो, शिवाजीराव मोघे असो, कासार साहेब असो, मेन आमचं जे नेतृत्व आहे लोकसभेचं, जे एक कणखर
आयरन लेडी म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो, संसदेमध्ये ज्या आजपर्यंत चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये कोणीही प्रश्न विचारला नाही, असे प्रतिभाताई धानोरकर यांनी अनेक प्रश्न विचारले व त्यांना प्रश्न विचारून त्यांना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेकुलीच्या माध्यमातून प्रतिभाताई खूप असे प्रयत्न चालू आहे. आम्ही सुद्धा कामगार नेते म्हणून, मी WCLTSC मेंबर म्हणून, सेफ्टी बोर्ड मेंबर म्हणून काम करत आहे. कामगाराची समस्या महत्त्वाची आहे किंवा बाकी मजूर वर्गाची समस्या महत्त्वाची आहे. ह्या सर्व समस्या घेऊन येणाऱ्या काळात आम्ही आंदोलन असो किंवा तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी असो, तर आम्ही जनतेसमोर जाणार आहे व वेळ प्रसंगी जनतेला न्याय मिळाला नाही तर आम्ही मोठे आंदोलन करू. सरकारला धारेवर धरू, प्रशासनाला धारेवर धरू, पण जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शेवटचा प्रश्न संजय भाऊ, तुमची वनी परिसरात ओळख आहे की दानवीर संजय खाडे. तुमच्या बँकेत आलं, तुमच्याकडे कोणी आलं, तुम्ही त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही, या मागची प्रेरणा काय? दानवीर, आपण जे पैसे कमावतो आपण ते 5 ते 10% लोकांना दिलं पाहिजे. कारण एखादा गरीब व्यक्ती जर आपल्याकडे आला तर त्याला 2 रुपये 10 रुपये आपल्या फुलाची पाकळी दिली पाहिजे, मदत केली पाहिजे. गरजवंतांना मदत करणे आमचा उद्देश आहे. म्हणजे आपण गरजवंतांना, आपल्याकडे आम्हाला पगार भेटते, हे भेटते, ते भेटते, सर्व गोष्टी संपन्न आहे आम्ही, तर गरजवंतांना मदत केली तर झालं काय. दानशूरपणा हा माणसाच्या मनात असला पाहिजे. कारण मी तुम्हाला माहिती आहे, मी सरपंच होतो. त्यावेळेस आमच्या घरचे जे शेतकऱ्याचे पाईप होते घेऊन जाणे, आणून दे नाही. माझी आई म्हणत राहिली, बापुरेची पाईप घेऊन गेले पण आणून नाही दिले. आई जाऊ दे ना, काय करायचे, पाईप घेऊन गेले तरी. पण एखाद्या शेतकऱ्याला गरज असेल तर आपण कामी पडलं पाहिजे. अनेक असे आम्ही काम, म्हणजे समाजसेवेची बसा गेल्या 35 वर्षापासून समाजसेवा मी काम करत आहे. आम्हाला पहिलेपासून म्हणजे आम्ही दानशूर तसं नाही म्हणता येत, पण आम्ही गरजवंतांना मदत करणे, गरिबांना मदत करणे, जिथे जिथे गरज आहे तिथे संजय खाडे उपस्थित राहील व त्यांना तनमन धन मदत करील, असं आमचं वाक्य आहे. तर हे संजयभाऊ खाडे, ज्यांचाच वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि त्यांचा संकल्प आहे की येणाऱ्या काळात ते काँग्रेस पक्षाला बळकटी देणार व काँग्रेस पक्षाला मजबूत पर्याय म्हणून उभे करणार. संजयभाऊ, तुमचं पुन्हा आभार आणि खूप खूप अभिनंदन. तुम्ही असेच कार्य करत राहा व लोकांच्या कामी येत राहा. धन्यवाद. सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद.